नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा 6 वर्षीय जलतरणपटू रेयांश सानिका दीपक खामकर यांनी विजयदुर्ग येथील अरबी समुद्रामध्ये मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केले आहे. 15 किलोमीटरचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे. याबद्दल त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावकरे, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रेयांशचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रेयांश खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव करत आहे. रेयांश ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्यांच्या या विक्रमाबद्दल त्यांचं शाळेनेही कौतुक केले आहे. गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने 13 पदके प्राप्त केली असून यामध्ये 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रेयांशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती. या स्पर्धेत सहभागी होणारा हा जलतरणपटू असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. परंतु हे अंतर अवघ्या 3 तासामध्ये पार करून रेयांशने एक विक्रम केला. त्याने केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून रेयांशला देऊन त्याचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे. सर्वात लहान रेयांश खामकर या ठाणेकर जलतरणपटूचे सर्वत्र कौतुक होत असून ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मीनल पालांडे, तरणतलाव व्यवस्थापक रीमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी देखील त्याचं कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रेयांश सानिका दीपक खामकर 6 वर्षाचा, प्रॅक्टिस 2 तास 9 ते 11 रात्री आणि सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7. कैला छान वाटलं. सर, आखाडे सर, पूजा मॅडम आणि मी पालकांना आव्हान करेल की रेयांशकडे आपण लक्ष ठेवा. 6 वर्षाचा मुलगा ठाण्यातला आज जलतरण स्पर्धेत जातो. समुद्र स्पर्धा ही तशी एक हिम्मतवान माणसासाठी एक चॅलेंज आहे. या चॅलेंज पार करून हा लहान मुलगा 3 तासामध्ये 15 किलोमीटरचं अंतर पार पाडतो. आत्ताच्या पालकांना की आपण आपल्या मुलांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहान वयातच सुरुवात करा. रेयांशनी ज्या पद्धतीनं सागरी स्पर्धा पूर्ण केलेली आहे आणि ठाणेकरांचं नाव त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे. आणि अशाच पद्धतीनं नुसतं रेयांश नाही तर रेयांशचे पालक, रेयांशचे कोच ज्यांनी ही स्पर्धा रिलेवरनं इंडिव्हिज्युअलवरती नेली आणि यशस्वीरित्या पार पाडली, ते कैलास आखाडे. ह्या सगळ्यांचं ह्यात कौतुक आणि अभिनंदन दोन्ही करावं तेवढं थोडं आहे. विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी 15 किलोमीटरची स्पर्धा होती. त्या 2 स्पर्धा असतात, एक 15 किलोमीटर आणि 30 किलोमीटर. त्या आम्ही गेली 3रं वर्ष, आम्ही 2 वर्ष अगोदर पण 30 किलोमीटरची स्पर्धा झाली. त्यावेळी पहिल्यांदा 15 किलोमीटरची स्पर्धा झाली. 15 किलोमीटर स्पर्धेमध्ये त्या स्टारफिशचे जवळजवळ 10 जलतरणपटू सहभागी झाले होते. रेयांश खामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले 4 जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता. पण तिथे गेल्यावरती चौघांनी सोलो करण्याची आम्ही मनशा बाळगली आणि त्यांनी सगळ्यांनी सोलो पद्धतीने इव्हेंट तो सक्सेसफुली कंप्लीट केला. त्यामुळे रेयांश खामकर हा वयवर्ष 6 वर्ष आणि 2 महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. नमस्कार, मी दीपक खामकर, मी रेयांशचे बाबा आहे आणि आम्ही दोघं पालक आहोत त्याचे. आम्ही स्विमिंग सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की त्याच्या हेल्थ पर्पजने आम्ही स्टार्ट करू की तो फिट राहील त्या दृष्टीने. पण कारण सध्याचं असं होत आहे की मोबाईल घरी असलं की किंवा TV याच्यापासून थोडंसं परावृत्त करण्यासाठी काही वेगळी ॲक्टिव्हिटी आपण द्यावी असं आमच्या डोक्यात होतं. त्यात त्याला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्याची प्रगती चांगली दिसायला लागली. पहिल्या 2-3 महिन्यामध्येच त्याची ग्रोथ एवढी चांगली झाली की जूनमध्ये ज्या स्टेट लेवलच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये तो नौखा असताना सुद्धा त्याने त्याच्यामध्ये 4 मेडल्स घेतले. त्यानंतर त्यांचे जे प्रशिक्षक आहेत श्री कैलास आखाडे आणि पूजा मॅडम ह्या दोघांनी असं म्हटलं की आपण अजून त्याला पुढच्या ह्याच्यासाठी ट्राय करूया, थोडंसं त्याची प्रॅक्टिस वाढवूया. त्यामुळे आम्ही जी 1 तासाची प्रॅक्टिस होती ती आम्ही 2 तासावर आम्ही कन्वर्ट केली. मग आणि त्याचबरोबर तो प्रत्येक सॅटर्डे संडे सकाळी 5 ते 7 आम्ही त्याला कळवा पुल्ला पण नेतो. त्यामुळे 4:15 वाजता उठून त्याला नेणं हे पण थोडं आधी सुरुवातीला चॅलेंजिंग होतं, पण त्याने त्याच्यात आवड निर्माण झाल्यामुळे त्याने व्यवस्थित केलं. तसेच ऑगस्ट 2024ला थायलंडमध्ये
ज्या एशियन ओपन स्कूल झाल्या म्हणजे 14 देश आले होते तिथे, याच्यामध्ये पण त्यांनी रिप्रेझेंट केलं आणि त्यात पण त्याने 2 ब्रॉन्झ आणि 2 सिल्वर मेडल त्याने जिंकले त्यामध्ये. त्यामुळे आमचा अजून कॉन्फिडन्स झाला की हा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकेल आणि वेळोवेळी सरांची हे होतंच की आपण त्याची प्रॅक्टिस थोडी अजून वाढवत नेऊया. त्यामुळे तुम्ही थोडंसं आहारावर लक्ष द्या आणि आपण थोडंसं खाणं, त्याची एक्सरसाइज या सगळ्याकडे लक्ष दिलं तर तो अजून चांगला करेल. ह्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही बाहेरचं खाणं म्हणजे मैद्याचं खाणं किंवा चॉकलेट हे पूर्णपणे त्यांनी बंद केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याचं डाएटवर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे प्रोटीन्स, कॅल्शियम हे कसं मेंटेन राहील याच्याकडे लक्ष देतोय. त्यामुळे आत्ता जी काही 25 नोव्हेंबरला ही स्पर्धा झाली सगळी, त्यात रिलेसाठी सरांनी नेलं होतं, पण त्यांचं असं म्हणणं की मुलं ऑलरेडी 3.5-4 तास प्रॅक्टिसमध्ये नॉनस्टॉप पोहलेली आहेत. त्यामुळे ते जे काही आहे आत्ताचं अंतर ते शक्यतो ते कंप्लीट करतील. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि अगदीच काही वाटलंच मुलांना तर ते मुलं हात वर करतील, त्यावेळी आपण वर घेऊ. पण तोपर्यंत ती लोक मॅक्झिमम पोहलेली असतील. जे काही आपण आधी 3-3 किलोमीटर असं ठरवलं होतं प्रत्येक मुलगा हे पोहेल, पण त्याच्या ह्याच्यात आम्ही ज्या 1 तास बघितला त्या पहिले 1 तासामध्ये त्यांनी 4 ते 4.5 किलोमीटर त्याने कव्हर केलेलं होतं. त्यामुळे आमचा आत्मविश्वास झाला की हा आता कंप्लीट करू शकेल. काही जसं सरांनी मगाशी सांगितलं 2 ठिकाणी चॅलेंजेस होते की करंट रिव्हर्स होता, त्यामुळे परत पोहताना एका ठिकाणीच तो बराच वेळ होत होता. मग त्यावेळी आणि त्याला दम पण लागला होता. पण देवाच्या कृपेने जे काही होडी चालवणारे होते त्यांनी त्या करंटच्या बाजूने नेऊन त्याचं एक ग्रोथ बरोबर झाली आणि आम्ही 3 तास 10 मिनिटं आणि 6 सेकंदात त्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर 1 आनंद पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ठाण्यामध्ये ममता दिन साजरा होत असतो. यंदा स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे चौकामध्ये ममता दिन साजरा केला गेला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी महासाहेबांना पुष्पहार अर्पण करून गरीब नागरिकांना फळं वाटप केलं. यावेळी ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी संजय तरे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, चंद्रकांत नार्वेकर, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, किशोर सुर्वे, राजू महाडिक, दादू शिंदे त्याचबरोबर अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आज ममता दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आमचे सन्माननीय शिवसेनेचे नेते स्वर्गीय आनंद तरे साहेब यांनी या चौकामध्ये ममता दिन गेले कित्येक वर्ष साजरा करत होते. ते आमचे संजय तरे आणि आमच्या महेश्वरी तरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा ममता दिन साजरा केला जातोय. गरिबांना फळं वाटून या ठिकाणी साजरा करत आहे आणि
संजय दरे आणि त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो. नमस्कार. आज मासाहेबांचा 94वा जन्मदिन आणि जेव्हापासून दादा आदरणीय दादा महापौर झाले, हा चौक मीनाताई ठाकरे चौक बांधला तेव्हापासून आजतागायत त्यांनी सुरू केलेली ही परंपरा 6 जानेवारीला ममता दिन आणि 6 सप्टेंबरला स्मृती दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. आमच्या लाडक्या मासाहेब ज्यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना प्रेम वात्सल्य दिलं आणि एका आईचं प्रेम दिलं आणि ते प्रेम न विसरण्यासारखंच आहे. म्हणून आम्ही त्यांचा हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. त्याचप्रमाणे आज प्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार त्यांचा आज दिवस आहे. तुम्हाला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या ह्या शिवसैनिकांनी त्या दिवशी सगळ्यांनी येऊन उत्साहाने इथे आपल्या घरातला सण असल्यासारखा हा साजरा करतायत. आम्ही हा साजरा करतो, परंतु खंत एकच आहे की आमच्या मासाहेबांच्या पुतळ्याला इथे आम्हाला राज्य शासन परवानगी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील. की खंत वाटते, ठाण्यातले मुख्यमंत्री असून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे मुख्यमंत्री असून जर ते आमच्या मासाहेबांचा पुतळा लावायला असक्षम ठरले असतील तर ती अतिशय खेदाची बाब वाटते मला. ठाणे आणि उपनगराचे लक्ष लागून राहिलेली आणि गेली 38 वर्ष अखंडितपणे सुरू असलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला 8 जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 320 जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पहिले पुष्प गुंफणार आहेत, अशी माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली. यंदा व्याख्यानमालेचे हे 39वे वर्ष असून 8 ते 14 जानेवारी या कालावधीत सरस्वती क्रीडा संकुलाच्या पटांगणामध्ये रात्री 8 वाजता हे आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत एकही वक्त्याची पुनरावृत्ती झाली नसून दरवर्षी तारीख आणि वेळही गेल्या 38 वर्षामध्ये एकच राहिली आहे. असं वैशिष्ट्य असलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकरांनी नेहमीच मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 320 जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 8 जानेवारी रोजी व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून पहिले पुष्पही ते गुंफणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा विषय त्यांच्या व्याख्यानमालेचा असल्याचंही आमदार केळकर यांनी सांगितले. महाराष्ट्राची प्रतिष्ठेची व्याख्यानमाला रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ही गेली 38 वर्ष याचं आयोजन जे आहे ते ठाण्यामध्ये सरस्वती शाळेच्या पटांगणावर आम्ही घेतो आणि आज आम्ही 39व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. या व्याख्यानमालेची 3 वैशिष्ट्ये आहेत की पहिल्या वर्षापासून या व्याख्यानमालेची तारीख कधी बदलली नाही, 8 ते 14 जानेवारी. दुसरं वैशिष्ट्य, गेल्या 38 वर्षामध्ये एकही वक्ता, कारण 7 दिवसाची व्याख्यानमाला असते, विविध विषयावर असते, एकही वक्ता जो आहे ते त्याला या ठिकाणी निमंत्रित केलं नाही. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये वक्त्यांची मोठी मोठी विचारवंतांची मोठी खाण आहे आणि विविध प्रकारचे विषय घेऊन या ठिकाणी या व्यासपीठाला वक्ते मिळत गेलेले. त्यामुळे यावर्षी देखील रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला ही 8 जानेवारीपासून सरस्वती ग्राउंडवर रोज रात्री 8:15 वाजता सुरू होणार आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन अहिल्यादेवी होळकर यांचं 30 शताब्दी वर्ष आहे आणि त्याच्यामुळे अहिल्यादेवींचे वंशज त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे या विषयावरही बोलणार आहेत आणि या व्याख्यानमालेचं उद्घाटन देखील करणार आहे. व्याख्यानमालेमध्ये विविध विषय आहेत, अध्यात्म, आरोग्य, पर्यावरणाचा विषय आहे. दुसऱ्या दिवशी पर्यावरणाच्या विषयामध्ये प्राची शेवगावकर या हवामानातले जे बदल आहेत याच्या संबंधी जबाबदारीतून संधीकडे हा विषय घेऊन व्याख्यान देणार आहेत. तिसऱ्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला सद्गुरू वेणा भारती महाराज हे तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हा विषय घेऊन मार्गदर्शन करणार आहे. चौथ्या दिवशी शनिवार 11 जानेवारीला वैद्य सुविनय दामले हे आजीबाईचा बटवा याच्यावर निरनिराळ्या त्यांचे विषय जे आहेत ते मांडणार आहेत. रविवार 12 तारखेला ॲडव्होकेट पारिजात पांडे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी काम करतायत आणि वक्फ बोर्डाचा विषय जो आहे तो सतत गाजतोय. हा विषय कायदा वक्फ बोर्डाचा हा विषय लोकांना त्याचं प्रबोधन करणार आहेत. सोमवार 13 जानेवारीला सारंग दर्शने हे पत्रकार आणि मोठे लेखक आहेत, त्यांना अटलजींच्या देखील हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अटलजी हे
एक युगपुरुषच म्हणून अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले ते भारतरत्न होते. त्यांचा अटलजींचा वसा आणि वारसा या विषयावर ते आपल्याला व्याख्यान देणार आहे. शेवटच्या दिवशी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवलाय की ज्याच्यामध्ये सुप्रसिद्ध अशा शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलाखत जी आहे ती माधुरी तांबणे या घेणार आहेत. असा हा 8 जानेवारी ते 14 जानेवारीचा मालगी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे. मला वाटतं एकही निरनिराळ्या क्षेत्रातला मोठा वक्ता नाही की जो या व्यासपीठावर येऊन गेलेला नाही. एक दिवस पॉलिटिकल क्षेत्रामधला वक्ता असतात आणि बाकीच्या निरनिराळ्या विषयावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, अध्यात्म, आरोग्य, संगीत, लेखन, पत्रकारिता असे अनेक विषय जे आहेत हे 7 दिवस घेतले जातात. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता विविध पक्षप्रवेश सुरू झाले आहेत. याचाच भाग म्हणून ठाण्यामध्ये भाजपामध्ये विविध पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. भाजपाच्या वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयामध्ये कोपड, सिद्धेश्वर तलाव आणि चंदनवाडी या परिसरातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, काँग्रेस इत्यादी पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकारी आणि काही शिवसैनिकांचा समावेश होता. यामध्ये सिद्धेश्वर तलाव परिसरातील उपशाखा प्रमुख अजय मोहिते यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, पदाधिकारी सचिन पाटील उपस्थित होते. विवेक साळुंके, मयूर साळुंके, ओंकार आंबेडकर, सनी सूर्यवंशी, सहयोग नरवण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. माननीय पवारसाहेबांच्या माध्यमाने खरं तर या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे आणि याच्यामुळे होतोय की भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत चाललेली आहे. सततता अभियान ही राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होत असताना मोठ्या ताकदीने या इकडे भारतीय जनता पार्टीचं माननीय वाघुले साहेबांच्या माध्यमाने काम हे ठाणे शहरात सुरू आहे आणि याच्यावरच विश्वास ठेवून आज या इकडे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा निश्चितपणे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचा आपल्याला प्रभाव महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व नेते आमदार हे आज सदस्य नोंदणी अभियान प्रत्येक बूथमध्ये जाऊन राबवत आहे आणि आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 12मध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या माध्यमातून आज 400 कार्यकर्त्यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आणि यामध्ये उबाटा पक्षामधले कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी पक्षामधले कार्यकर्ते आहेत, मनसेचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, अशा असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. त्यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये या कुटुंबामध्ये आम्ही स्वागत करतो आहे. आज प्रभाग क्रमांक 12मध्ये अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यानंतर आमचे रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे निरंजन डावकरे, संजय वाघुले, आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी आमच्या भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ते बऱ्याच दिवसापासून मला बोलत होते की आम्हाला प्रवेश करायचे, तुमचा पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतो, महाराष्ट्रामध्ये पण चांगला. आता बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षाचे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात. तसेच कार्यकर्ते हे तर काहीच नाही, हे तर 400 कार्यकर्ते आहेत. अजून हजारो कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसामध्ये. 12मधलेच ठाण्यामध्ये तर वेगळेच आहेत. राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तरी मी तुमची काळजी घेईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योगमंत्र्यांना इशारा.
राज्याबाहेर एकही उद्योग यापुढे जाऊ देऊ नका, यासाठी काळजी घ्या अशा स्पष्ट सूचना देत एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिझनेस जत्रेमध्ये बोलताना उद्योग मंत्र्यांना दिला आहे. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे लक्षवेध संस्थेच्या वतीने आयोजित बिझनेस जत्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उपस्थित राहून उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. या उद्योगामुळे अनेक लघु उद्योजकांना काम मिळतं, यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते. यामुळे उद्योग हे राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे 2.5 वर्षात काय झाले याचा विचार सोडा आणि यापुढे एकही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना उद्योग मंत्र्यांना दिल्या आहेत. तसेच एक जरी उद्योग राज्याबाहेर गेला तर मग मी तुमची काळजी घेईन असा इशाराही दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर होता. मी मुख्यमंत्री झाल्यावरती आता परकीय गुंतवणुकीत आपले राज्य क्रमांक 1 वर आले. पूर्वी उद्योजकांना माझं काय म्हणून विचारले जायचं, आता आम्ही त्यांना तुमचे काय म्हणून विचारतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग मंदिर, दुकान, सण, उत्सव बंद होते. सगळे बंद करून चालणार कसे? नुसते कोरोना करून चालत नव्हते. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांच्या मनातील एका विचारधारणेचे सरकार स्थापन केले असंही ते म्हणाले. मागील 2.5 वर्षामध्ये विविध क्षेत्रात काम झाले. आपले आपले राज्य उद्योगस्नेही राज्य झाले आहे असंही ते म्हणाले. व्यवसाय कोणताही असो त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट असेल तर शून्यातून विश्व निर्माण होतं. संधीचं सोनं केलं पाहिजे. असे केल्यास त्या व्यक्तीला निश्चित यश मिळते असंही मत त्यांनी व्यक्त केलं. मकान बंद, मंदिर बंद, सण बंद, उत्सव बंद, सब बंद. सब बंद रहेगा तो चलेगा कैसे? कोविड करून चालत नाही. आणि म्हणून सरकार बदलणं गरजेचं होतं. जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार, खरं म्हणजे एका विचारधारेचं सरकार आवश्यक होतं. आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात होता. आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील एका विचाराचं सरकार असेल तर डबल इंजिनचं सरकार म्हणून आपल्या राज्याला विकासाचा वेग मिळेल, आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल, प्रगतीला गती येईल हा विचार करून तसं काम फार कठीण होतं. ते आठवले दिवस तरी सुद्धा, कारण शेवटी चालू सरकार म्हणजे अस्तित्वात असलेलं सरकार आणि आम्ही मंत्री होतो. मंत्री सरकारमधून पाय उतार होऊन विरुद्ध दिशेकडे जाताना कधी तुम्ही पाहिले? एक नगरसेवक आहे, ग्रामपंचायत सरपंच पण सत्ता सोडत नाही, पण आम्ही सत्ता सोडली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.